थोडंसं इझी असेल. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आय होप की कालचा व्लॉग बघून तुम्ही काहीतरी मी सांगितल्याप्रमाणे दृढनिश्चय केला असेल की या वर्षामध्ये असं असं काहीतरी करायचं, युनिक ही सक्सेस मिळवायची, असं करायचं तसं करायचं आहे. आणि काही नसेल केलं तरी हरकत नाही, कारण की लोक बोलतात की पहिला दिवस जर चांगला गेला तर पुढचा दिवस पण चांगला जातो. पण मला काय वाटतं, दुसऱ्या दिवशी जर आपण स्टार्ट केलं तर म्हणजे बघा, दुसऱ्या दिवशी असं नाही म्हणता येणार. जर आपण प्रत्येक दिवशी मेहनत केली ते आपल्या मेहनतीवर डिपेंड असतं ना, की असं थोडी असते की पहिला दिवस चांगला गेला म्हणजे सर्व दिवस चांगला, असं तर होऊ नाही शकत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन असतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्ट्रगल असतोच. तर त्यामुळे मला एकच सांगायचं पर्याय की मित्रांनो, मेहनतीवर बिलीव करा. 1 दिवस 2 दिवस असं काही नसतं. तुमची मेहनत जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचे दिवस चांगले असणार. स्ट्रगल सगळ्यांच्या लाईफमध्ये असतो. माझ्या पण आता तुम्ही सपोर्ट करा. मी व्लॉग बनवतो आहे, मी अभ्यास करतो आहे, तो माझा स्ट्रगल आहे. तुमचा स्ट्रगल वेगळा असू शकतो, तर तुमचा स्ट्रगल हाच असू शकतो. पण मेहनत तर सर्वांनाच करायला लागते. बट आता आजचा हा व्लॉग 2026चा पहिला व्लॉग आहे. व्लॉग मी 27 का 28 व्लॉग मी आत्तापर्यंत अपलोड केले 6 महिन्यामध्ये. कारण की मला एवढा टाईम नव्हता भेटत अभ्यासामुळे. आत्ता तर अजूनच बिझी होईल, कारण की यावर्षी माझी 12वी स्टार्ट होणार आहे एप्रिलमध्ये. बट 12वी मी आत्ता फेब्रुवारीपासून स्टार्ट करतो आहे स्वतःची म्हणजे कसं म्हणता येईल माहिती आहे का मित्रांनो, डब्ल्यूचे बॅच घेणार मी. PWच्या बॅचमध्ये मी ते म्हणजे कवरअप करणार. आणि बॅच लवकरच असतात जानेवारीपासून. मॅट्रिक्स म्हणून अकॅडमी आहे, तुम्हाला माहिती असेल, इंडियामध्ये पॉप्युलर आहे खूप. इंडियामध्ये नसेल बट महाराष्ट्रामध्ये आहे पॉप्युलर. महाराष्ट्रामधल्या भरपूर लोकांना माहिती आहे पॉप्युलर आहे ती. MST CETसाठी आहे. खूप चांगले रिझल्ट्स निघतात त्यामध्ये. आमचं जे कॉलेज आहे ते इंटिग्रेटेड आहे मॅट्रिक्ससोबत, आणि रेग्युलर पण ॲडमिशन घेऊ शकतात. बट मी रेग्युलरमध्ये येतो. आणि जे इंटिग्रेटेड आहेत ना ते लोक म्हणजे मी त्यांना काल आमचं ट्रेडिशनल डे वगैरे होतं सगळं, तर त्यांना मी विचारलं, जर तुमची 12वी स्टार्ट झाली, तुमचा 11वीचा सिलेबस संपला असेल, ते बोलला आताच डिसेंबरच्या स्टार्टिंगला संपला. डिसेंबरपासून आमची 12वी स्टार्ट पण केली त्या लोकांनी. MST CETसाठी आहे प्रिपरेशन. कारण की 12वी बोर्ड्सला आपल्याला 80 to 85% जरी मिळाले तरी खूप इनफ मार्क्स असतात. आणि असं म्हणतात की 10वीत जेवढे पडले त्याच्याहून कमीच पडतात 12वी. असं काय नसतं मित्रांनो, ही खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांची. तुम्ही तुमच्या मेहनतीवर बिलीव करा. तुम्ही तुमच्या लकवर डिपेंड नका राहू. लक स्वतःचा बनवा मेहनत करून. लक असं काही नसतं, मेहनत असते फक्त. हार्डवर्क, स्मार्ट वर्क असतं, पण हार्डवर्क करायलाच लागतं मित्रांनो, एवढं सांगतो. बट आता थोडंसं मी फुलं आणायला आलो होतं, बट मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून त्यामुळे मी आलो इथे बोलायला. आता फुलं घेतो. आज देवपूजा करणार आहे मम्मी, त्यामुळे तर देवपूजेला फुलं घ्यायचे. तर चला जाऊया फुलं घेण्यासाठी. तर मित्रांनो, घेतलेली आहेत मी फुलं आता 20 रुपयाची. आता घरी जाऊन पूजा करूया पहिले. आता सध्याला मी घरी आलो आहे, फुलं वगैरे घेऊन झाली, देवपूजा करायची. आता देवाची हंडी मम्मीने धुवून ठेवले. आता मी वाचणार आहे 1:30 वाजेपर्यंत अभ्यासाला. आणि हार्ड सब्जेक्ट घेणार आहे, जसं की फिजिक्स आणि मॅथ्स. तर फिजिक्स किंवा मॅथ्स दोघीपैकी एक घेईल. त्यातले न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व करायचे आहेत मला, तर तेही करेल. आणि त्यानंतर जेवेल वगैरे, ते सगळं शेड्यूलमध्ये तुम्ही बघा पुढे काय होतं ब्लॉगमध्ये ते. तर आता सध्याला बघा, इथं सगळं आणून ठेवलं आहे मी. आणि हे मम्मी फरशी पुसले तर फिनाईल टाकून ठेवले. आणि देवपूजा दिवा लावून ठेवला आहे फक्त, बट रिअल देवपूजा केलेली नाही आहे. पप्पा सकाळी दिवा लावून गेले, आता मम्मी देवपूजा करेल. आता वाजलेत 11. तर जाऊया, म्हणजे आता करूया अभ्यास. चला, मी माझी स्टडीज संपवून आता आलो आहे खाली क्रिकेट प्रॅक्टिस करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे नॉर्मल प्रॅक्टिस, आपल्याला टुर्नामेंट वगैरे नाही खेळायचं तरी पण रील्स करतो आहे. ही आहे माझी बॅट आणि वरती बॉल आहे, पिंक लेदर बॉल आहे. थोडी आता ग्राउंडेड शॉट्स खेळणार आहे. तिथं कॅमेरा ठेवून बघा तुम्ही कसा अँगल येतो आहे तो. ठीक आहे. लाईव्हचे ड्रिल्स केलं तर त्यामुळे थोडंसं इझी असेल. इथे सेंड करूया.